नमस्कार. मी ज्योतिषशास्त्री आणि वास्तुविशारद धनश्री केळकर. आपल्या चॅनलवर नेहमीप्रमाणे तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. 1 जून पासून वृषभ या पृथ्वी तत्वाच्या राशीमध्ये 6 ग्रह एकत्र येणार आहेत आणि त्यातला महत्त्वाचा मोठा बदल म्हणजे 1 जूनला हर्षल हा सुद्धा राशी बदल करतोय. आपण नेहमी हर्षल, नेपच्यून, प्लुटो या ग्रहांकडे फारसं लक्ष देत नाही, पण जेव्हा प्लुटोचा राशी बदल झाला तेव्हाच हळूहळू कोरोनाची सुरुवात झाली होती. त्याचप्रमाणे आता हर्षलचा राशी बदल होतोय. तर या पंचग्रही म्हणजे 5 ग्रह आणि 6वां हर्षल या सगळ्यांची युती जेव्हा एकत्र होणार आहे तर या सगळ्याचे एकत्रित परिणाम जनमानसावर काय होतील, एकंदर देशामध्ये काय होतील आणि 12 राशींवर काय होतील हे आज आपण पाहणार आहोत. हर्षलचा राशी बदल झाल्यामुळे गुरु आणि हर्षल या दोघांची सुद्धा युती होणार आहे. भारतामध्ये हा काळ लोकसभेच्या निवडणुकांचा आणि त्याच्यानंतर जूनमध्ये निकाल लागण्याचा आहे. तर या सगळ्या ग्रहांच्या युतीचा या निवडणुकाच्या निकालांवर काय परिणाम होईल याबाबत थोडा अभ्यास करून मी माझी काही मतं मांडणार आहे. अर्थात ते खरे होईलच असा काही मी दावा करत नाहीये, कारण हा सर्वस्वी माझा अभ्यास आहे. जेव्हा जेव्हा आपण आपल्या राष्ट्राचं भविष्य पाहतो त्यावेळेला आपल्याकडे पौर्णिमांत आणि अमांत कुंडली मानली जाते. याला मेदिनीय ज्योतिष असं म्हणतात. त्याचबरोबर मेष संक्रमण आणि कर्क संक्रमण याच्या कुंडल्या पाहून भविष्य वर्तवलं जातं. साधारण 1 जूनला रवी, बुध, शुक्र आणि चंद्र हे सगळे ग्रह वृषभ या पृथ्वी तत्वाच्या राशीत असणार आहेत आणि चंद्र 4 जून पासून 6 जून पर्यंत वृषभ राशीत असणार आहे. आपण जेव्हा मेदिनीय कुंडली मांडतो त्यावेळेला आपण राष्ट्राच्या राजधानीची कुंडली मांडतो. आपली राजधानी आहे दिल्ली आणि अमावास्या 6 जूनला आहे. मग 6 जूनची संध्याकाळी 6:09 जर दिल्लीची कुंडली मांडली, ज्याला अमांत कुंडली असं म्हणतात, ती वृश्चिक लग्नाची कुंडली येते आणि त्यामुळे साहजिकच वृषभ राशीत म्हणजे सप्तम स्थानामध्ये हे सगळे ग्रह एकत्र येणार आहेत. ही पंचग्रही काही पहिल्यांदाच होत नाहीये, पण यावेळेस हे 5ही ग्रह वृषभ राशीत एकत्र येणार आहेत. ही पृथ्वी तत्वाची रास आहे आणि प्लस हर्षल या एका मोठ्या ग्रहाचा राशी बदल तोही वृषभ राशीत या काळात असणार आहे. मेदिनीय ज्योतिषामध्ये सप्तम स्थानातून परराष्ट्र धोरण पाहतात किंवा आजूबाजूच्या राष्ट्रांशी असलेले रिलेशन्स पाहतात. तर या काळात भारताला शेजारच्या देशांकडून काही त्रास होण्याची शक्यता राहील. त्याचप्रमाणे सप्तम स्थानावरून जन आंदोलन सुद्धा पाहतात. त्यामुळे भारतात वेगवेगळी आंदोलनं छेडली जातील आणि त्याच्यामुळे आपल्या गव्हर्नमेंटला इंटरनॅशनली क्रिटिसाइज केलं जाईल किंवा आपल्या राष्ट्राचे ज्या ज्या देशांबरोबर आर्थिक व्यवहार सुरू आहेत अशा ठिकाणी सुद्धा काही प्रॉब्लेम येण्याची शक्यता राहील. मग हे 6 ग्रह जर पृथ्वी तत्वाच्या राशीत एकत्र आले तर वातावरणात काय फरक पडेल किंवा वातावरण कसं राहील? तर या काळामध्ये जिथे जिथे युद्ध चालू आहे तिथे तिथे अजून आणीबाणीचे प्रसंग येतील. बऱ्याच जणांचा मृत्यू होऊ शकतो. त्याचबरोबर वातावरणातला बदल म्हणजे काही ठिकाणी खूप पाऊस पडेल आणि काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण होईल. त्सुनामी येण्याची सुद्धा शक्यता आहे. भारताच्या दक्षिण भागामध्ये म्हणजे तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, लक्षद्वीप या राज्यांमध्ये एकतर जन आंदोलन होईल म्हणजे मॅनमेड किंवा नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता खूप जास्त राहील. मग सगळ्यांनी काळजी काय घ्यायची? तर या काळामध्ये खूप प्रवास करायचा नाहीये आणि हा संपूर्ण काळ किती दिवसांचा राहील तर साधारण 31 मे पासून 12 जून पर्यंत हा थोडासा क्रिटिकल काळ राहण्याची शक्यता आहे. तर या काळामध्ये सगळ्यांनी सांभाळून राहायचं आहे. उगाच जिथे धोका आहे किंवा जिथे काही अपघात होऊ शकतो अशा ठिकाणी फिरायला जाण्याचं टाळा. मी सुरुवातीला सांगितलं तसं हर्षल ग्रहाच्या राशी बदलाचे काय परिणाम होतील ते आता आपण पाहू. हर्षल हा क्रांतीचा ग्रह आहे. जेव्हा हर्षल राशी बदल करतो तेव्हा खूप मोठे बदल होतात. या काळामध्ये सीमावाद वाढतो. त्याचबरोबर
देशातील सरकार बदलण्याची शक्यता या काळामध्ये राहते. हर्षल परमाणू आहे, म्हणजे न्यूक्लिअर एनर्जीचा कारक आहे. तो वैज्ञानिक अनुसंधानाचं काम करतो आणि या हर्षलमुळेच कोरोना काळामध्ये शास्त्रज्ञांनी आपल्यासाठी व्हॅक्सिनचा शोध लावला आणि योग्य वेळी व्हॅक्सिन तयार करून आपल्याला वाचवलं. हर्षल आणि गुरु दोघंही वृषभ राशीमध्ये असणार आहेत आणि त्याच्यामुळे काय होईल, वृषभ ही पृथ्वी तत्वाची रास आहे, त्यामुळे साहजिकच ग्लोबल इकॉनॉमीवरती याचा परिणाम होईल. अन्नधान्याच्या किमती, त्याचप्रमाणे सर्वसाधारण महागाई खूप वाढेल. हा हर्षल पृथ्वी तत्वाच्या राशीत असल्यामुळे आपण काय लक्षात ठेवायचंय, जर जे लोक बिझनेस करतायत आणि त्यांचा चांगला बिझनेस चाललाय तर त्यांनी तो आहे तसा चालू द्यावा. उगाच मोठी गुंतवणूक करू नका, नाहीतर तुमचा आलेला पैसा सुद्धा जाईल. त्याचप्रमाणे नवीन बिझनेस चालू करू नका आणि त्याच्यात खूप पैसे घालू नका. हर्षल आणि गुरु जेव्हा पृथ्वी तत्वाच्या राशीत एकत्र येतात तेव्हा धर्माच्या प्रती काहीतरी त्रास होतो. म्हणजेच काय तर धर्माच्या नावाने वादविवाद होतात किंवा धार्मिक स्थळाचं नुकसान होऊ शकतं किंवा एखाद्या धार्मिक नेत्याला त्याचा त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर जे लोक पॉलिटिक्समध्ये आहेत तर या पॉलिटिक्समधील एखाद्या मोठ्या नेत्याला सुद्धा याचा त्रास जास्त होऊ शकतो. कायदे संबंधाने सुद्धा काहीतरी सुधारणा होऊ शकतात, काहीतरी नवीन कायदे येतील आणि त्यांची अंमलबजावणी व्हायला लागेल. एकंदरीत ही गुरु हर्षल युती काय देते तर प्रत्येक गोष्टीमध्ये मोठं परिवर्तन घडवून आणते. हा हर्षल संशोधक आहे, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आणि चांगले शोध लागतील आणि त्याचा जनमानसाला चांगला उपयोग होईल. जेव्हा ज्युपिटर आणि हर्षल हे दोन्ही ग्रह पृथ्वी तत्वाच्या राशीत एकत्र येतात तेव्हा भूकंप होण्याची शक्यता जास्त वाढते. हे भूकंप पंजाब, हरियाणा, काश्मीर, दिल्ली, नोएडा या ठिकाणी होऊ शकतात. वृषभ राशीमध्ये सगळे ग्रह एकत्र आल्यामुळे या ग्रहांची दृष्टी वृश्चिक राशीवर पडलेली आहे. म्हणजे हे 6 ग्रह प्लस मंगळाची दृष्टी या वृश्चिक राशीवर आहे आणि शनीची सुद्धा 10वी दृष्टी वृश्चिक राशीवर पडणार आहे. त्यामुळे काही अचानक बदल घडतात, काही अचानक गोष्टी घडतील, काही हिडन स्कॅन्डल्स बाहेर येण्याची शक्यता राहील. सगळे ग्रह वृषभ या पृथ्वी तत्वाच्या राशीत असल्यामुळे इकॉनॉमीवर त्याचा खूप परिणाम होईल आणि त्यामुळे स्टॉक मार्केट खूप फ्लक्च्युएट राहील. एखादं करेक्शन येईल. याच वेळी हर्षल कृतिका नक्षत्रात आहे. कृतिका जहाल नक्षत्र आहे, अग्नितत्वाचं नक्षत्र आहे. हे नक्षत्र वस्ताऱ्यासारखं दिसतं आणि याचमुळे या काळात आगीच्या घटना सुद्धा मोठ्या प्रमाणावर घडतील. आणि या सगळ्या गोष्टी भारतात घडण्याची शक्यता सुद्धा आहे, कारण भारताची रास वृषभ आहे. पण मग हे रशिया, युक्रेन किंवा पॅलेस्टाईन वगैरे जी युद्ध चालू आहेत ही तिसऱ्या महायुद्धाची नांदी आहे का? तर तिसऱ्या महायुद्धाची काही सुरुवात होणार नाही. आता आपण थोडंसं लोकसभेच्या निवडणुकांविषयी बोलूया. यासाठी सुद्धा आपण ही जर अमांत कुंडली पाहिली 6 जूनची तर पृथ्वी तत्वाच्या राशीमध्ये सगळे ग्रह एकत्र येणार आहेत. जर ही आपण अमांत कुंडली पाहिली तर दशमेश रवी सप्तमात आहे, पंचमेश गुरु सुद्धा सप्तमात आहे आणि याच्यामुळे रवी आणि गुरु ज्यांचा प्रबळ असेल असं सरकार सत्तेवर येण्याची शक्यता जास्त राहील. त्याचबरोबर वृश्चिक हे स्थिर लग्न आहे आणि यामुळे जे सरकार आहे ते त्यांनाच पुन्हा नवीन सरकार स्थापण्याची संधी मिळेल असं मला वाटतं. 4 जूनला निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. या दिवशी चंद्र मेष राशीत असून तो राशीस्वामी मंगळाच्या बरोबरच असणार आहे आणि वृषभेमध्ये बाकी सगळे ग्रह म्हणजे बुध, गुरु, शुक्र आणि हर्षल असणार आहे. या दिवशी मंगळ मेषेमध्ये 2 डिग्रीवर असल्यामुळे तो वर्गोत्तम असणार आहे आणि साहजिकच त्याच्यामुळे मंगळ प्रधान व्यक्तीच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता जास्त राहील. त्याचबरोबर गुरु वृषभ राशीत आहे आणि तो मीन नवमांशामध्ये आहे. मोदीजी यांची वृश्चिक रास असून चंद्रमंगळ युती आहे, यामुळे त्यांना पुन्हा सत्ता स्थापनेची संधी मिळेल असं मला वाटतं. अंकशास्त्राचा विचार केला तर यावेळेला हर्षल सुद्धा वृषभ राशीत असणार आहे. हर्षलचा अंक 4 आहे आणि सगळ्या ग्रहांची युती आहे, त्यामुळे बहुतेक सत्ताधारी पक्षाला जास्तीत जास्त यश मिळण्याची शक्यता आहे. मात्र यावेळी
काही गैरप्रकार सुद्धा उघडकीस येण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पुन्हा मतदान करण्याची मागणी केली जाईल, कारण तिथे काहीतरी गोंधळ होऊ शकतो. त्याचबरोबर ईव्हीएम मशीनचा सुद्धा गैरवापर केला जाऊ शकतो. या सगळ्यामध्ये महाराष्ट्रात मात्र बरेच ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल. बऱ्याच ठिकाणी मतदारांची यादीतून नावं गायब झालेली दिसतील, त्याच्यामुळे खूप मोठ्या टक्क्यांनी मतदान होणार नाही. त्याचबरोबर काही ठिकाणी हिंसा होण्याची सुद्धा शक्यता राहील. आणि एकंदरीत या लोकसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाला 2/3 बहुमत मिळेल असं मला वाटतं. अर्थात हा सगळा अभ्यास आहे, हे असंच होईल असं काही मी वादा करत नाहीये. एकंदरीत काय, हर्षलचा राशी बदल ते सुद्धा वृषभ राशीत येणं, त्याच्याबरोबर 4 ग्रह आणि 5वा चंद्र सुद्धा येणं, ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या जनमानसावर होणार आहे. काही चांगले परिणाम होतील, काही वाईट परिणाम होतील. काही चांगलं संशोधन होईल, काही ठिकाणी हिंसा होईल, काही ठिकाणी पूर आणि सुनामी येईल, तर काही वेळेला आपल्याला महागाईला सामोरं जायचंय. हे सगळं तर होत राहील. पण आपल्या 12 राशींना किंवा 12 लग्नांना या वृषभेतल्या एकत्रित ग्रहांच्या युतीचं काय फळ मिळणार आहे ते अगदी थोडक्यात पाहूया. सर्वप्रथम 1 जून पर्यंत मंगळ आणि राहू दोघंही तुमच्या व्ययस्थानी आहेत, त्याच्यामुळे तुमचा खर्च वाढेल. मात्र 1 जून नंतर मंगळ लग्नस्थानी येईल आणि वृषभ या कुटुंबाच्या स्थानामध्ये बुध, गुरु, शुक्र आणि चंद्र सुद्धा येणार आहे आणि त्याचबरोबर हर्षल सुद्धा असणार आहे. लाभस्थानी शनी आहेच आणि त्याचबरोबर हर्षल सुद्धा तिथेच असणार आहे. तुम्हाला पैसा मिळेल, पण तुम्ही चुकीची इन्व्हेस्टमेंट या काळामध्ये करायची नाहीये. कारण आतापर्यंत तुम्हाला ज्या काही धनाच्या चिंता भेडसावत होत्या त्या आता दूर होतील. मात्र पैसे तुमचे अनेक ठिकाणी खर्च होतील, त्या खर्चावर बंधन घाला. त्याचबरोबर या काळात तुम्ही कोणालाही उधार पैसे द्यायचे नाहीये. तुमच्या वाणीवर तुम्हाला संयम ठेवायचा आहे, पण याच वाणीकडून तुम्हाला पैसे मिळणार आहेत. म्हणजे योग्य कम्युनिकेशन करा, त्याच्यामुळे तुमच्या नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला नक्की लाभ होईल. मातुल घराण्यातील व्यक्तींसोबत म्हणजे मामा मावशींसोबत काही व्यवसाय करत असाल किंवा पैशाची देवघेव असेल तर त्याचा हिशोब नीट ठेवा. या काळात तुमच्या आरोग्यातही चांगली सुधारणा होईल. मग या 1 मे ते 12 जून या काळामध्ये मेष राशीच्या किंवा मेष लग्नाच्या लोकांनी सगळ्यात लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे त्यांनी आपली रिलेशनशिप सांभाळायचे आणि आपले पैसे सांभाळायचे. या दोन्ही गोष्टींकडे तुम्ही आवर्जून लक्ष द्या. जोडीदाराबरोबर, पार्टनर बरोबर कोणत्याही प्रकारचे वाद होत असतील तर ते सामंजस्याने टाळा आणि पैसा येतोय तर तो कुठेही खर्च करू नका, योग्य इन्व्हेस्टमेंट करा. वळूया वृषभ रास किंवा वृषभ लग्न. तुमच्या राशीतच सगळे ग्रह एकत्र येत आहेत आणि या सगळ्या ग्रहांची समोर वृश्चिक राशीवरती दृष्टी राहणार आहे. तुम्हाला या काळात तुमच्या करिअरमध्ये उत्तम प्रगती झालेली दिसेल. तुम्हाला करिअरच्या वेगवेगळ्या संधी येतील. तुम्ही जर शिक्षण घेत असाल तर त्या शिक्षणात सुद्धा तुम्हाला चांगलं यश मिळेल. जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमचे विवाह ठरतील. मात्र या काळात तुम्ही लक्षात काय ठेवायचंय तर काही कारणाने तुम्हाला प्रवास करावा लागणार असेल तर त्या प्रवासामध्ये तुम्ही आपली काळजी घ्यायची, आपल्या तब्येतीची सुद्धा काळजी घ्यायची आणि जर तुम्ही स्वतः ड्राईव्ह करत असाल तर सावधानतेने ड्रायव्हिंग करा. त्याचबरोबर आपल्या आरोग्याची काळजी या काळामध्ये तुम्हाला घ्यायची आहे. मिथुन रास किंवा मिथुन लग्न. तुमच्या राशीच्या व्ययस्थानी हे सगळे ग्रह एकत्र येणार आहेत. लग्नेश चतुर्थेश बुध, सप्तमेश दशमेश गुरु, तृतीयेश रवी आणि पंचमेश आणि व्ययेश शुक्र हे सगळे व्ययात आहेत. या काळात तुम्हाला योग्य डिसिजन घ्यायला खूप त्रास पडेल. तुम्ही खूप कन्फ्यूज राहाल. त्यामुळे एखाद्या महत्वाच्या बाबतीत जर डिसिजन घ्यायचा असेल तर दुसऱ्यांचा सल्ला अवश्य घ्या. आरोग्यावर काही प्रमाणात खर्च होऊ शकतो. डोळ्यांचा त्रास असेल तर वेळीच डॉक्टरकडे जा. स्किनचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. मात्र यावेळी लाभेश लाभातून भ्रमण करणार आहे. काही प्रमाणात तो तुम्हाला पैशासंबंधी चांगली फळं देईल. तुम्हाला परदेशी शिक्षणासाठी जायचं असेल तर त्याच्यासाठी मात्र हा काळ अत्यंत अनुकूल आहे. त्याचबरोबर तुम्ही परदेशी नोकरीसाठीही जाऊ शकता.
पण एकंदरीत या 13-14 दिवसांच्या काळामध्ये तुम्ही लक्षात काय ठेवायचंय, तर आपल्या नोकरीच्या ठिकाणी तुम्ही अतिशय कॉशियस राहायचं आहे आणि आपले पैसे जास्त खर्च होणार नाहीत याची काळजी घ्यायची. कर्क रास किंवा कर्क लग्न, तुमच्या लाभस्थानामध्ये या सगळ्या ग्रहांची युती होणार आहे. मात्र तुमच्या कुंडलीचा शनी सप्तमेश आणि अष्टमेश आहे. कर्क लग्नाच्या किंवा कर्क राशीला शनी हा योगकारक ग्रह नाहीये आणि या शनीची द्वितीय, पंचम आणि दशम स्थानावर दृष्टी राहणार आहे. तुमचं अभ्यासात मन लागणार नाही, कॉन्सन्ट्रेशन होणार नाही, पण तुम्हाला मेहनत करूनच शिक्षणामध्ये यश यावेळेस कमवायचं आहे. आळस झटकून टाका आणि अभ्यास करा. जर तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये असाल तर ती रिलेशनशिप नीट सांभाळा, उगाच गैरसमज वाढू देऊ नका. तुमचं जे सोशल सर्कल आहे ते सुद्धा तुम्हाला सांभाळायचंय. सोशल मीडियावरती सुद्धा उगाच कुठल्याही पोस्ट टाकू नका. आणि हो, या काळात तुम्हाला तुमच्या तब्येतीची सुद्धा काळजी घ्यायची आहे आणि तुमच्या मुलांचे काही प्रॉब्लेम असतील तर ते जाणून घ्यायचे आणि त्यांना चांगल्या प्रकारांनी मदत करायची आहे. वळूया सिंह रास किंवा सिंह लग्न. तुमच्या दशम स्थानातच ह्या सगळ्या ग्रहांची युती होणार आहे. तुमचा लग्नेश, पंचमेश, दशमेश, लाभेश सगळे दशमात असणार आहेत. त्याच्यामुळे नोकरी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला उत्तम फळं मिळणार आहेत. मात्र 1 जून पर्यंत अंगारक योग तुमच्या कुंडलीच्या अष्टमातून होणार आहे. त्याच्यामुळे आपल्या वाणीवर मात्र तुम्ही संयम ठेवायचा आहे. आणि जेव्हा राहू 8वा असतो तेव्हा शक्यतो या राहू काळामध्ये कुठलं भांडण काढायचं नसतं, नाहीतर ते भांडण खूप विकोपाला जातं. धनस्थानात आणि अष्टम स्थानात राहू असणारच आहेत. त्यामुळे जसे तुम्हाला पैसे मिळत आहेत तशी बाकी लोकांची नजर तुमच्या पैशावर असणार आहे. तुमच्याकडे काही ना काही कारणाने लोक पैसे मागतील, तर योग्य ठिकाणीच पैसे द्या, कारण उधार दिलेले पैसे तुम्हाला परत मिळतीलच असं नाही. नोकरी धंद्यात उत्तम संधी मिळाल्यामुळे तुम्हाला अर्थातच पैसा चांगला मिळेल, त्याचबरोबर मान मरातब सुद्धा मिळेल. तुमच्या वडिलांशी जर काही कारणाने संबंध बिघडले असतील तर ते संबंध चांगले सुधारतील. मग या 13 दिवसांच्या काळात तुम्ही लक्षात काय ठेवायचंय, तर आलेला पैसा सांभाळून ठेवायचा आहे आणि आपली रिलेशनशिप सुद्धा चांगली ठेवायची आहे. आपल्या बायको बरोबर किंवा पार्टनर बरोबर कोणत्याही प्रकारचे वाद उकरून काढायचे नाहीयेत. कन्या लग्न किंवा कन्या रास, तुमच्या राशीच्या भाग्यस्थानामध्ये ही सगळ्या ग्रहांची युती होणार आहे. लग्नेश, दशमेश, चतुर्थेश, सप्तमेश, व्ययेश सगळे एकत्र भाग्यस्थानी असणार आहेत. तुम्हाला पैसा चांगला मिळेल, मात्र या काळात आपल्या पार्टनर बरोबर भांडण काढू नका. जोडीदाराबरोबर कोणत्याही प्रकारचे गैरसमज होऊ देऊ नका. जर तुम्हाला पित्ताचा त्रास खूप वाढला, चक्कर येते असं वाटलं, डोळ्याचे काही त्रास झाले तर मात्र वेळेवर डॉक्टरकडे जाऊन औषध घेऊन या. एकंदरीत या दिवसांमध्ये तुम्हाला हेल्थची काळजी घ्यायची आणि काही कारणांनी जर प्रवास करावा लागला असेल तर त्या प्रवासामध्ये आपली तब्येत आणि आपले पैसे तुम्हाला सांभाळायचे आहेत. वळूया तुळ रास किंवा तुळ लग्न. तत्पूर्वी मी दिलेली माहिती तुम्हाला आवडत असेल, पण अजून तुम्ही आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि हो, कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कॉमेंट करा. याचबरोबर सबस्क्राईबच्या बाजूला असलेलं बेल बटन दाबायला विसरू नका. यामुळे याच्या पुढचे जे व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल. तुळ रास, तुळ राशीच्या किंवा तुळ लग्नाच्या अष्टम स्थानामध्ये हे सगळे ग्रह एकत्र येणार आहेत. अर्थात या काळात तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायची, पण अष्टम स्थान म्हणजे अगदी मृत्यूस्थानात ग्रह आल्यामुळे घाबरून जायचं कारण नाहीये. तब्येतीची काळजी घेतली की सर्व काही ठीक राहील. तुम्हाला पैशाचे नवीन नवीन मार्ग नक्की मिळतील. तुम्हाला गुरुही 8वा आहे आणि गुरु शुक्र अस्त सुद्धा आहेत. त्यामुळे या काळात विवाह ठरायला मात्र थोडासा वेळ लागेल. थोडे कष्ट जास्त पडतील, पण पैशाची आवक चांगली राहील. या काळात लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे कुठल्याही चुकीच्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये. तुमचे पैसे बुडतील किंवा एखादा फ्रॉड तुमच्या बाबतीत होऊ शकतो. एकंदरीत या काळामध्ये तुमच्या जॉबकडे, करिअरकडे तुम्ही नीट लक्ष द्यायचे, आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची आणि पैसे चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्ट करायचे नाहीयेत. वळूया वृश्चिक रास किंवा वृश्चिक लग्न.
वृश्चिक राशीला सध्या शनीची ढैया सुद्धा चालू आहे आणि वृश्चिक राशीच्या किंवा लग्नाच्या सप्तमामधून या सगळ्या ग्रहांची युती होणार आहे. 1 जून पर्यंत पंचम स्थानामध्ये राहू आणि मंगळ एकत्र असणार आहेत. 1 जून नंतर मंगळ षष्ठ स्थानी जाईल. या काळात तुम्हाला तुमच्या रागावर कंट्रोल करायचा आहे. या काळात जर तुम्हाला प्रोस्टेट ग्लँडचा त्रास झाला तर त्याच्यावर वेळीच औषधोपचार करायचे आहेत. या काळात तुमचं व्यक्तिमत्व चांगलं होईल, तुमचा स्वाभिमान वाढेल, आत्मविश्वास वाढेल, पण त्याचं रूपांतर अहंकारामध्ये होऊ देऊ नका. या काळामध्ये तुम्ही धन, दौलत किंवा प्रॉपर्टी सुद्धा खरेदी करू शकता. तुम्हाला वाहन सौख्याचा सुद्धा लाभ होऊ शकतो. जर तुमची एखादी रिलेशनशिप असेल तर ती रिलेशनशिप सुद्धा तुम्हाला सांभाळायची आहे आणि त्याचबरोबर आपल्या संततीच्या आरोग्याकडे किंवा संततीच्या प्रगतीकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. वळूया धनुरास किंवा धनुलग्न. धनुलग्नाच्या षष्ठ स्थानी ही सगळ्या ग्रहांची युती असणार आहे. तुम्हाला जर परदेशी शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी जायचं असेल तर त्याच्यासाठी हे दिवस उत्तम आहेत. 1 जूनला मंगळ पंचमात आल्यानंतर शिक्षणामध्ये तुमची उत्तम प्रगती होईल. या काळामध्ये तुमच्या धनात चांगली वाढ होईल, मात्र तुमच्या तब्येतीची काळजी तुम्हाला घ्यायला लागणार आहे आणि या काळात तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवायचं आहे. राग आल्यामुळे तुमची वाणी बिघडू शकते, तर वाणीवर सुद्धा संयम ठेवा. नोकरीच्या ठिकाणी तुमचा परफॉर्मन्स चांगला असणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या पार्टनर बरोबर किंवा जोडीदाराबरोबर वाद वाढवायचा नाहीये. एकंदरीत या काळामध्ये तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवायचंय, रिलेशनशिप सांभाळायचे आणि अहंकार वाढू द्यायचा नाहीये. मकर लग्न किंवा मकर रास. तुमच्या पंचमामध्ये या सगळ्या ग्रहांची युती होणार आहे. तुमचं शनीच्या 7.5चं शेवटचं 2.5 चालू आहे आणि शनी द्वितीय स्थानातून भ्रमण करत आहे. तृतीयेश गुरु, दशमेश शुक्र सगळे पंचमात आल्यामुळे तुमची पैशाची आवक चांगली राहील. रुचक योग, शशयोग, मालव्य योग, भद्र योग असे सगळे योग होणार आहेत आणि त्याच्यामुळे आर्थिक भरभराट चांगली होईल. तुम्हाला मान सन्मान मिळेल, पैसा मिळेल, तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करू शकता. तुमची जर राहूची महादशा चालू असेल तर ही महादशा तुम्हाला चांगली जाईल. तुमच्या बहीण भावंडांचा सुद्धा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. मात्र घरात काही समस्या असेल, काही वाद असतील तर त्याच्यावर योग्य ते सोल्युशन वेळेवर काढा. वाद चिघळू देऊ नका. आणि जर काही कारणाने प्रवास करायचा असेल तर काळजी घ्या आणि ड्रायव्हिंग करत असाल तर सांभाळून करा. कुंभरास किंवा कुंभलग्न. कुंभ राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये हे सगळे ग्रह एकत्र येणार आहेत. लग्नेश, लाभेश, चतुर्थेश, भाग्येश सगळे ग्रह चतुर्थात असणार आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला जमीन खरेदीचे योग येतील. तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करू शकता. पैशाचे नवीन नवीन मार्ग तुम्हाला चालून येतील. त्या संधीचा तुम्ही अवश्य फायदा घ्या. तुम्हाला नोकरीत सुद्धा चांगली संधी मिळेल. त्या संधीचा चीज करा. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा चांगले दिवस आहेत. तुमचं शिक्षण उत्तम प्रकारे होऊ शकतं. मात्र 1 जून पर्यंत जोपर्यंत मंगळ राहू कुटुंब स्थानात आहेत तोपर्यंत आपल्या कुटुंबात वाद होणार नाहीत याची काळजी तुम्ही घ्यायची. त्याचबरोबर आपल्या वाणीवर संयम ठेवायचा आहे. एकंदरीत पैसे मिळतील, मात्र ते पैसे सांभाळणं तुमच्या हातात आहे. म्हणजे चुकीची इन्व्हेस्टमेंट करू नका आणि आपल्या कामाच्या ठिकाणी कॉशियस राहा. मीन लग्न किंवा मीन रास. तुमच्या तृतीय स्थानी हे सगळे ग्रह एकत्र येणार आहेत. जोपर्यंत राहू आणि मंगळ एकत्र आहेत म्हणजे 1 जून पर्यंत जर कुठेही तुम्हाला बाहेर जायचं असेल आणि ड्रायव्हिंग करायचं असेल तर गाडी सांभाळून चालवा. त्याचबरोबर या काळात कोणत्याही प्रकारची चुकीची इन्व्हेस्टमेंट सुद्धा करू नका. आणि हो, जर प्रवासाची वेळ आली तर शक्यतो चांगल्या ठिकाणी खा, कुठेही खाऊ नका. जोडीदाराबरोबर कोणत्याही प्रकारचे वाद होणार नाहीत याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आणि कोणत्याही प्रकारे वेगळ्या प्रकाराने पैसे कमवण्याचे जर तुम्हाला चान्स आले म्हणजे जे चुकीच्या मार्गाने आहेत, गैरमार्गाने आहेत, अशा प्रकाराने पैसे कमवण्याचा विचार सुद्धा करू नका. कारण यात तुमचे पैसे तर जातीलच पण तुमची बदनामी सुद्धा होईल. एकंदरीत खर्चावर नियंत्रण ठेवा आणि आपली रिलेशनशिप सुद्धा सांभाळा. आता पाहूया या काळामध्ये सगळ्यांनी उपासना काय करायची. तर 6 जून रोजी शनैश्चर जयंती आहे. यामुळे सगळ्यांनी हनुमान चालिसाचा पाठ अवश्य करावा आणि विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र रोज वाचावं. तर अशा प्रकारे ही पंचग्रही युती आपल्या सगळ्यांना
उत्तम तऱ्हेने जावो, सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहो आणि आपल्या देशाचं नाव सर्व दूर होवो, हीच त्या नवग्रहांच्या चरणी प्रार्थना. शुभम भवतु.